आज मुंबईत जोडेमारो आंदोलन होणार आहे। हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया असा या आंदोलनाचा मार्ग आहे। गेटवे जवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे। मवियाच्या आंदोलनाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही, पण मविया मात्र आंदोलनावर ठाम आहे। या घडीची ही 3 महत्त्वाची दृश्य। हुतात्मा स्मारक चौक परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथकाला देखील या परिसरात पाचारण करण्यात आलेले आहे। तर गेटवे ऑफ इंडिया परिसरात देखील पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। हाच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, ज्या ठिकाणी मवियाच्या नेत्यांकडून आंदोलन केलं जाणार आहे। तर तिसरी दृश्य मातोश्री बाहेरची। अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आंदोलनाकरता बाहेर पडतील। या सगळ्यावर लोकशाही मराठीची नजर आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, सकाळपासूनच या ठिकाणी मवियाचे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। हाती आता फलक घेतले जात आहेत आणि घोषणाबाजी केली जाते। काय नेमकी सध्या परिस्थिती आहे? लागवी हुतात्मा चौकामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय एक बॅनर घेऊन या ठिकाणी आता कार्यकर्ते जमण्यास सुरू झाले। शिवरायांचा अपमान करणाऱ्या महायुती सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी केला जातोय। एकूणच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता जमण्यास सुरुवात होते। परवानगी नसली तरी कार्यकर्ते जमतात या ठिकाणी। आपण त्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहोत। या ठिकाणी महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत। एकूणच परवानगी नसतानाही हा आंदोलन करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे। काय एक भावना तुमची याबद्दल? काय तुमची एकंदरीत भावना काय सांगाल? एक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला तुम्ही। आम्ही आजचं तीव्र आंदोलन करण्यासाठी जमलो। आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला सांगितलं की आज छत्रपतींचा जो अपमान झालेला आहे, म्हणून आम्ही या महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। जाहीर निषेध सरकारचा या ठिकाणी केला जातोय। खरं तर मोठ्या प्रमाणात आपण बघतोय कार्यकर्ते सुद्धा आहेत। परवानगी नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। आंदोलन करण्यावर तुम्ही ठाम आहे। काय एकंदरीत म्हणत? आंदोलन करण्यावर आम्ही ठाम आहोत, कारण आपल्याला माहिती आहे मालवणमध्ये जो शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, या सरकारला कुठल्याही शिवभक्तांची किंवा शिवाजी महाराजांची कुठल्याही प्रकारचा प्रेम किंवा श्रद्धा नाही। फक्त आपल्या मताच्या जोर करण्यासाठी ते आपले सर्व ठिकाणी घोषणा करत। लाडकी बहीण पण आज या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढलेला आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे। माझा कॉन्ट्रॅक्टर माझा बहीण भाऊ बोलून भ्रष्टाचारला माझा हक्काचा कॉन्ट्रॅक्टर, अशा प्रकारे जो मालवणला ज्याला कुठल्या प्रकारचा अनुभव नसताना त्याला ते काम दिलं आणि शिवाजी महाराजांचा जो आज महाराष्ट्राचा दैवत आहे आणि या दैवताचा अपमान केलेला आहे, म्हणून त्याच्यासाठी महाविकास आघाडीच्या तर्फे निषेध करण्यासाठी आम्ही आज जरी पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी आम्ही या मोर्चावर ठाम आहोत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधू। एकूणच मोर्चावरती महाविकास आघाडीचे नेते स्थान आहेत। आपल्यासोबत सक्सेना सलगर आहेत। सरकारकडून माफी मागण्यात आलेली आहे, पंतप्रधान यांनी सुद्धा माफी मागितलेली आहे। आज मोर्चा होतोय, मोठा पोलीस बंदोबस्त आहे। काय नक्की एक उद्रेकाची भावना आहे तुमची? आमचीच नाही, संबंध महाराष्ट्राला ही काळीमाफ असणारी घटना आहे। छत्रपती शिवरायांची मूर्ती उभंगलेली नाहीये, महाराष्ट्राची अस्मिता दुभंगलेली आहे। या दळभद्री सरकारचा, खोके सरकारचा, पक्ष फोडणाऱ्या चोरट्या सरकारचा हा निषेध करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये। आणि जर लोकशाही टिकवायची असेल तर या खोके सरकारला, या दळभद्री सरकारला धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्राची जनता सज्ज आहे। आज मुंबईतच नाही, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही, कधीही देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना घडली नाही। 1956ला पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी पुतळा उभारला होता, तो आजही आहे। यांचाच कसा पडतो? हे कॉन्ट्रॅक्टरदारांचं सरकार आहे, हे खोके सरकार आहे, हे गुत्तेदारांचं सरकार आहे। यांना धडा शिकवण्यासाठी आज महाराष्ट्र जोडे मारो आंदोलन करतोय। ही प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता आहे, त्यामुळे यांना जबाब द्यावा लागेल आणि या दळभद्री सरकारला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही। जोडेमारो आंदोलन होतंय, चौकामध्ये पोलीस बंदोबस्त आहे, मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात आली आहे। कुठेही अडवण्यात येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे। माझं असं मत आहे, तुमची दबावशाही चालणार नाही। मागे पण जेव्हा महाराष्ट्र बंद, अरे छत्रपती शिवराय जर महाराष्ट्राची अस्मिता आहे तर यांना काय लाज वाटायचं काय? करे एवढा उशिरा माफी मागतात, निर्लज्ज सरकार आहे। आम्ही लोकशाही मार्गाने, संविधानाच्या मार्गाने महाराष्ट्र बंदची हाक केली,
का आम्हाला परवानगी दिली नाही? कोर्टात गेले आणि आमचा महाराष्ट्र बंद रखडवला. या दळभद्री सरकारला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही आणि कोणीही हे वादळ रोखू शकत नाही. छत्रपती शिवराय आमचा प्राण आहेत, त्यामुळे आम्ही लढणार आणि या सरकारला जोडे मारणार म्हणजे मारणार. या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलंय मवियाच्या आंदोलनावर पाहूया. खरं म्हणजे पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हे राजकीय आंदोलन आहे. महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे, शिवप्रेमींची माफी मागितली आहे. त्यानंतर हे राजकारण करणं हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे. हे निव्वळ शुद्ध राजकारण आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचली, महाराजांचा अपमान झाला, महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान झाला, ही भूमिका ठेवून आम्ही आज आंदोलन करतो. परंतु प्रति आंदोलन करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचा निषेध आहे की त्यांचं स्वागत आहे की झाली घटना त्या मंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे केसरकर नावाचे मंत्री म्हणाले वाईटातून चांगलं घडलं, मग ती घटना वाईटच होती ना. तर वाईट घटनेचा जर आम्ही निषेध करत असू, महाराजांच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जर आम्ही आंदोलन करत असू तर हे प्रति आंदोलन कशासाठी? मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. पोलीस आमच्या सोबत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी म्हटलेलं आहे. या कार्यकर्त्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी. महाविकास आघाडीचा मोर्चा हा हुतात्मा चौकात होणार आहे. मालवण येथील जी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना घडली त्या निषेधार्थ हा मोर्चा असणार आहे. हुतात्मा चौकात हा मोर्चा सुरू होणार आहे. शिवसेना सचिव आहेत आपल्यासोबत, साईनाथ दुर्गे त्यांचे थेट संवाद साधू. एक 10 वाजताचा हा टाइम देण्यात आलेला आहे. परवानगी नाकारण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आहे. काय नक्की आता पुढची रणनीती आहे? रणनीती काय? जी घटना घडली, जे महाराजांचा अपमान झालेला आहे, त्यासाठी त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी, लोकशाही मार्गाने निषेध करण्यासाठी आम्हाला कोणती परवानगीची गरज नाही. तरी सुद्धा आमचे स्थानिक विभाग प्रमुख यांनी रीतसर त्यांना परवा पत्र दिलेलं आहे आणि आज शिवप्रेमी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि या निर्लज्ज सरकारच्या विरोधात लोकशाही मार्गाने आज आम्ही इथे जोरदार आंदोलन करणार आहोत. शिवप्रेमींना अडवण्याचं काम हे सरकार करत आहे. हे इंग्रजांचं सरकार आहे. इंग्रजांचे वंश असे हे सरकार काम करत आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आंदोलन हे होणारच, कारण या ठिकाणचा प्रत्येक शिवसैनिक हा बाळासाहेबांचं बाळकडू पिऊन तयार झालेला शिवसैनिक आहे. त्यामुळे आंदोलनही होणार. स्थानिक विभाग प्रमुख आहात, काही गनिमी कावाचा वापर करण्यात येणार आहे का? कारण ठिकठिकाणी या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस आमच्या बरोबर आहेत. या ठिकाणी पाहिलं पोलीस आमच्या बरोबर आहेत आणि महाविकास आघाडीचं आंदोलन हे हुतात्मा चौकापासूनच सुरू होणार असं स्थानिक विभाग प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. शिवसेना सचिव आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. अर्थात आपण पाहतोय जोडे मारो आंदोलन आणि या ठिकाणी ही दृश्य मवियाच्या जोडे मारो आंदोलनाला पुढच्या काही वेळा सुरुवात होणार आहे. हुतात्मा चौक परिसरातून हे जोडे मारो आंदोलन सुरू होईल ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत. थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे. चेतन, आपण पाहतोय हुतात्मा चौकामध्ये आता कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते, मवियाचे अनेक नेते त्या ठिकाणी पोहोचत आहेत. गेटवे ऑफ इंडियामध्ये काय सध्या परिस्थिती आहे? निश्चितच एकंदरीत लागवी हुतात्मा चौक पासून अवघ्या 100 मीटरवरती जे बॅरिकेडिंग केलेलं आहे त्या अर्थी
जे मोर्चाला परवानगी नाहीये, त्यामुळे गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चेकरी येणार नाही त्याची खबरदारी पोलीस घेत आहेत। मात्र तरीही पोलिसांनी जर आपण पाहिलं तर गेटवे ऑफ इंडिया ठिकाणीही चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे। इतकंच नाही तर प्रवेशद्वार जो आहे मुख्य तो बंद केलेला आहे। पोलिसांनी या ठिकाणी फलकही लावलेला आहे कुलाबा पोलीस ठाण्याच्या वतीने की पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने रविवारी येत असतात। मात्र आज जी रॅली या ठिकाणी येणार आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच सकाळी 10 वाजल्यापासून गेटवे ऑफ इंडिया सर्वसामान्य पर्यटकांना बंद ठेवण्यात आलेलं होतं। मात्र तुर्तास तरी अद्याप हुतात्मा चौकात मोठ्या संख्येने आंदोलक आलेले नाहीयेत, त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया पुन्हा एकदा पर्यटकांसाठी आता खुला करण्यात आलेला आहे पुढे आदेश येईपर्यंत। एकंदरीत जर मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक आले, मोर्चेकरी आलेच तर पर्यटकांना पुन्हा एकदा या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून बाहेर काढलं जाईल आणि हा संपूर्ण परिसर आहे तो निर्मनुष्य केला जाईल। तुर्तास तरी जे मोठ्या संख्येने पर्यटक अलिबागला जाऊ इच्छितात, घारापुरी रेनीला जाण्यासाठी येतात आणि काही पर्यटक या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाच्या समोर उभे राहून फोटो काढत असतात। मात्र त्यांना आता तरी येण्यास मज्जाव केला जात नाहीये। पोलिसांनी तुर्तास जी खबरदारी घेतलेली आहे की अद्याप या ठिकाणी कुठले आंदोलक दिसत नाहीयेत, त्यामुळे लोकांना विचारणा केली जात आहे। पोलीस बंदोबस्त तैनात झालेला आहे। आता फक्त आंदोलक येईपर्यंत पर्यटकांना या ठिकाणी फिरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढील तासाभरामध्ये कदाचित पुन्हा एकदा ज्यावेळी आंदोलन सुरू होईल, गरीबी गावाने जर काही आंदोलक या ठिकाणी पोहोचले तर मात्र संपूर्ण परिसर पुन्हा एकदा बंद केला जाईल आणि पर्यटकांना या ठिकाणी मनाई केली जाईल। लागवी निश्चित चेतन तुर्तास धन्यवाद, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू। एकीकडे मवियाच्या आंदोलनाला पुढच्या काही वेळात सुरुवात होते तर दुसरीकडे भाजप मवियाला प्रत्युत्तर देण्याकरता आज मैदानात उतरलेली आहे। महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्याकरता भाजप सुद्धा राज्यभर आंदोलन करणार आहे। मुंबईमध्ये महायुती दादर इथं आंदोलन करून मवियाच्या मोर्चाला प्रत्युत्तर देणार आहे तर राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात होतीये। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते दादरला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, आपण पाहतोय की त्या ठिकाणी मात्र काहीशी सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील सुरुवात होतीये, पोवाडे गायले जात आहेत आणि या माध्यमातून या आंदोलनाला सुद्धा सुरुवात होते। भाजपच्या वतीने कोणकोणत्या ठिकाणी पोहोचलेले? नक्कीच लागली महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सध्या आपण दादरमध्ये पाहू शकता एकंदर भाजपकडनं पोवाड्याच्या माध्यमातून एक संपूर्ण आंदोलनाला उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या माध्यमातून जे काही आंदोलन आहे, जी काही त्यांची भूमिका आहे ती मांडण्याचा आपण प्रयत्न पाहू शकता। एकंदर कुठेतरी महाविकास आघाडीकडनं जे आज आंदोलन आहे, ज्याप्रमाणे हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत संपूर्ण जो आंदोलनाचा पट्टा आहे त्या संपूर्ण आंदोलनाला उत्तर देण्यासाठी संपूर्ण हा आपल्याला पोवाड्याचा कार्यक्रम पाहायला मिळत आहे। अगदी लोकशाहीर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे, अनेक शाहीर इथे आहेत ते या पोवाड्याच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत आहेत। त्यासोबत काही भाजपचे पदाधिकारी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल एकंदर तुमची भूमिका काय? तुम्ही आंदोलनात उत्तर देण्यासाठी आजचा कार्यक्रम ठेवला आहे, काय सांगाल एकंदर त्याबद्दल? नाही, आमचं आंदोलन तुम्ही बघा, महाराजांचा जाज्वल्य इतिहास, अफजल खानाचा कोथळा काढणारा आमचा हा पोवाडा इथे चालू आहे आणि अफजल खान फॅन सगळे तिथे जमलेले आहेत। अरे लाज वाटली पाहिजे आणि आंदोलन करताना पण एक कल्पकता असायला पाहिजे। जोडे मारो आंदोलन, कोणाला जोडे मारणार तुम्ही? झालेली घटना ही दुर्दैवी आहे, महाराष्ट्रातलाच नाही तर जगातील सर्व शिवप्रेमींना क्लेश झालाय, दुःख झालेलं आहे आणि त्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी देखील माफी मागितली आहे। मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागून सुद्धा केवळ राजकारण, घाणेरडं राजकारण, हे अफजल खान फॅन क्लबची लोक तिकडे जमलेली आहे आणि महाराष्ट्रातली 13 करोड जनता दुःखी आहे, पण तुमचं राजकारण ते जाणू नयेत। एकीकडे आपण पाहू शकतो की परवानगी दिलेली नाहीये पोलिसांनी, अजूनही परवानगी नाकारली तरी सुद्धा आंदोलन होत आहे, कसं पाहता याकडे? मग नाही, त्यांना तेच पाहिजे ना, अराजकताच पाहिजे, त्यांना कायदाच मांडायचा नाहीये, त्यांना कायद्यावरती विश्वास नाहीये। हम करे सो कायदा, हे शाहीनबाग मध्ये जसे बसलेले ना तसं हे आंदोलन करणारी लोक आहेत। स्वतः शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले देखील उपस्थित राहणार आहेत आंदोलनामध्ये, अगदी मोठे नेते आहेत, व्हीव्हीआयपी पर्सन्स आहेत। कशा प्रकारे तुम्ही संपूर्ण परिस्थितीला सरकारकडून हाताळणार आहात? मला जरा वेळ द्या। माननीय शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय असून सुद्धा तुम्ही बघत असाल त्यांना पालखीतून गडावरती सत्ता गेल्यानंतर गेले आणि त्यांना कोणीतरी विचारलं तर सांगितलं 40 वर्षानंतर गडावरती येतोय। अहो, बोलताना काहीतरी ठेवायला पाहिजे होती। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सातत्याने राजकारण तुम्ही करता आणि तळीरामी नाना पटोले पाहतोय या ठिकाणी भूषण आंदोलनाला सुरुवात होतीये भाजपच्या वतीनं सुद्धा। या सगळ्या घडामोडींवर लोकशाही मराठीची नजर कायम असणार आहे।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.